राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज कारवाई सुरू आहे। याच कारवाई दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या 2 हॉटेल्समध्ये ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं एफडीएच्या लक्षात आलं। या हॉटेलमध्ये कुजलेल्या भाज्या आणि जे रासायनिक रंग खाण्यासाठी बंदी आहे असे रंग वापरत असल्याचं उघड झालं। त्यामुळे तुम्ही जर हॉटेलमध्ये खात असाल तर सावधान। हॉटेलमध्ये जेवताय सावधान। तुमच्या अन्नात शिळ्या भाज्या आणि रासायनिक रंग। अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात प्रकार उघड। अन्न आणि औषध प्रशासनाने सध्या राज्यभर हॉटेल्सवर जोरदार कारवाई सुरू केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्येही एफडीएनं हॉटेलची तपासणी मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेत छत्रपती संभाजीनगरच्या 2 नामांकित हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनाने छापे टाकले आणि त्यात धक्कादायक बाबी पुढे आल्या। या छाप्यात हॉटेलमध्ये जे रंग जेवणात घालायला बंदी आहे अशा रंगाची ग्रेव्ही आढळून आली आहे। विविध पदार्थांमध्ये हे रंग टाकत असल्याचा प्रकार उघड झालाय आणि त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने या हॉटेल्सना सील ठोकलाय आणि त्यांचा परवाना निलंबित केलाय। दुसरीकडे एका नामांकित शाकाहारी हॉटेलमध्ये कुजलेल्या भाज्या, खराब झालेल्या भाज्या, आंबे वापरात असल्याचा प्रकार समोर आला। त्यामुळे असल्या हॉटेलमध्ये जेवावं का असा प्रश्न ग्राहकांपुढे आता निर्माण झालाय। यावर अन्न आणि औषध प्रशासनाने हॉटेलचे परवाने निलंबित केले। हे व्हेज फेमस रेस्टॉरंट आहे कंचनवाडी छत्रपती संभाजीनगर इथे आपण अचानकच तपासणीला गेलो। त्या तपासणीमध्ये आपल्याला काही त्रुटी आढळून आल्या। त्यामध्ये जसं बटर, आपण जर ग्राहक गेले तर आपण म्हणतो बटर नान किंवा बटर रोटी आम्हाला द्या, बरोबर। त्यानुसार त्यांनी हॉटेलवाल्यांनी बटर लावणं त्याला अपेक्षित आहे, पण इथे व्हेजिटेबल फॅट्सपेट त्याचा यूज करत होते, बटर न लावतात। मग याच्यामध्ये पूर्णपणे ग्राहकांची दिशाभूल चालू आहे या गोष्टीमध्ये। तसेच तिथे काही बुरशी लागलेल्या पालेभाज्यासुद्धा आम्हाला आढळल्या। त्यामध्ये त्यांचं जे स्टोरेज होतं ते अत्यंत घाणेरड्या स्थितीमध्ये होतं। महत्त्वाचं म्हणजे अनेक हॉटेल्सच्या तक्रारी आता अन्न आणि औषध प्रशासनाला मिळतात। त्यानुसार शहरात आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी सुरू झाली आहे। ग्राहकांनाही असले काही प्रकार आढळल्यास त्यांनी तक्रार करावी असं आवाहन विभागानं केलं आहे। तर जिल्ह्यात सगळीकडेच अशी मोहीम राबवण्यात येईल असं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं। मी ग्राहकांना पण एक आवाहन करतोय की तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाताय तर तुमचं ते विचारणं तिथं कर्तव्य आहे की तुम्ही जे पण खाताय त्याच्यामध्ये फूड कलर कोणता यूज केलेला आहे किंवा नाही आहे। तसेच तुम्ही जसं बटर रोटी, बटर नान मागताय त्याच्यामध्ये व्हेजिटेबल फॅट्सपेट लावताय का किंवा बटर लावून देताय तुम्हाला रोटी, ते पण तुम्ही बघितलं पाहिजे। तुमचा पण अवेअरनेस तेवढा पाहिजेच ग्राहकांचा पण त्या बाबतीत। जर तेवढं जर अवेअरनेस आला तर प्रत्येक ठिकाणी या गोष्टी आपोआपच बंद होऊन जातील। आता आपण पाहतो शेकडो टन मिठाई ही नष्ट केली जाते, दूध नष्ट केले जातात, काही अनेक ठिकाणी धाडी टाकले जातात। औषधाच्या बाबतीत तसंच आहे। आता व्यापाराच्या मनामध्ये हे 2 नंबरचे जे व्यापारी त्यांच्या मनामध्ये आता धास्ती बसलेली आणि म्हणून हे कारवाईचं सगळ्यांनी समर्थन केलं पाहिजे। हे समर्थन केल्यामुळं कदाचित अधिकाऱ्यांचं मनोबल वाढेल आणि जे अधिकारी भ्रष्ट होते त्यांच्यावर सुद्धा आता तुकाराम मुंडेंनी कारवाई केली पाहिजे। या खात्याचे प्रमुख म्हणून तुकाराम मुंडे यांनी चार्ज घेतल्यापासून सगळीकडे धडाकेबाज कारवाई सुरू आहे। यातून लोकांच्या अन्नात विष टाकणाऱ्या हॉटेल्सवर आता कारवाई सुरू झाली आणि त्यामुळे हॉटेल चालकांनीही आता सावध राहण्याची गरज व्यक्त होते। त्यासोबतच ग्राहकांनीही आपण काय खातोय याची शहानिशा करण्याची गरज आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।